दिवसाचं आंदोलन होतं, मग कसं काय नियोजन केलं तुम्ही पुढचं? अगोदर तर सरकारने आझाद मैदान सुद्धा मराठ्यांना नाकारलं होतं, परंतु एक दिवसाचं सरकारने जरी परवानगी दिली असली तरी आमचं बेमुदत उपोषण मनोजदादाचं आहे आणि आम्ही मनोजदादांना सपोर्ट देण्यासाठी आलोय. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठे मुंबई सोडणार नाही. आम्हाला परवानगीची वेळ प्रसंगी आवश्यकता नाही. आमच्या 10 पिढ्या बर्बाद झाल्या आरक्षणाअभावी. आता ही पिढी आम्ही वाया जाऊ देणार नाही. बरं सगळं छत्रपती शिवाजी महाराज जे टर्मिनल्स आहेत त्या ठिकाणी आपली लोक येऊन थांबलेत. गर्दी अजून होण्याची शक्यता आहे मोठी. गर्दी तर होणारच. अजून तर लोक रस्त्यानंच आहेत आणि लोक इथून आरक्षण दिल्याशिवाय कुठेही जाणार नाहीत. हा गरजवंताचा लढा आहे. लेकरं सगळे उड्यावर पडलेले आहेत. तरी शासनाने हे जे पावसात भिजतात यांचा थोडा विचार करून ज्यावेळेस फडणवीस सरकार विरोधी पक्ष नेते देवभाऊ होते त्यावेळेची आज सगळ्याकडे क्लिप आहे. ते म्हणले होते तुम्ही कुठून आलात? नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातून आलो. आमची गाडी आता 30 किलोमीटर मागे आहे. तिथून आम्ही आता लोकल इथं आलो, इथपर्यंत आलो. समजा आम्हाला एक इच्छा आहे की आरक्षण भेटलंच पाहिजे. आमचे लेकरं बाळ, आमच्या इथं भरपूर पाऊस झाला, पावसाने आमचे घरं वगैरे पडतात, पण आम्ही इकडे आलो कशामुळे? आमच्या लेकरांच्या भविष्याचा विचार केला पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो.